ज़िंदगी की हर सुबह कुछ शर्तें लेके आती है और ज़िंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देके जाती है. कुठेतरी ऐकलं होतं मी हे आणि मला असं वाटलं की आजच्या या व्लॉगसाठी अगदी परफेक्ट मॅच होणार आहे हे, म्हणून मी सुरुवातीलाच ह्या 2 ओळी तुमच्यासोबत शेअर करते आहे. सो वेलकम बॅक एव्हरीवन. खूप दिवसानंतर शेअर करते आहे. माझं शेड्यूल सकाळचं इतकं भयानक पॅक असतं सकाळी 4 वाजल्यापासनं, तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि जस्ट अलार्म बंद करून मी उठली आणि जे मॉर्निंग आपले रिच्युअल्स असतात ना, ते मी सगळे इथून फॉलो करते आहे. उठल्यानंतर सगळं एकदम आरामदायी असतं असं अजिबात नाही आहे. प्रत्येक काम हे फिक्स असतं रात्री, की हां ह्या वेळेनंतर ते करायचं आहे, त्याच्यानंतर ते करायचं आहे. उठल्यानंतर फ्रेशनअप वगैरे होऊन मी डायरेक्टली किचनमध्ये आली आणि किचनमध्ये आल्यानंतर रात्री डोक्यात मी फिट केलेलं असतं की आपल्याला सकाळी काय करायचं आहे. जर तुम्हाला सगळं मॅनेज करायचं असेल ना, तर त्याचं प्लॅनिंग आधीच तुमच्या डोक्यात असेल तर गोष्टी सोप्या होतात. त्या गोष्टी सुटत नाही, पण त्यांना सोपं करून आपण आयुष्य किती छान जगू शकतो हेच आपलं स्मार्ट वर्क आपल्याला इथे सांगून जातं. आणि वर्किंग वुमेन झाल्यानंतर ना, तुम्हाला स्मार्ट वर्क करता येणं खूप जास्त गरजेचं आहे, नाहीतर तारांबळ आपलीच होते. साबुदाणा करायचा होता, कारण सोमवारी आमच्याकडे साबुदाणा फिक्स असतो टिफिनसाठी, लंचसाठी. त्यामुळे साबुदाणा मी भिजवायला ठेवला. सकाळी 4 वाजता भिजवला आहे, तो 6:30पर्यंत भिजून जाईल, कारण मी लगेच साबुदाणा करणार नाही. 4:30-6:30ला करेल. त्याच्यानंतर मला कोमट पाणी प्यायचंच असतं रोज सकाळी उठल्यानंतर. हे मला खूप आधीपासून या सवयी आहेत, ज्या मी स्किप नाही करत. घर सांभाळत स्वतःची काळजी घेणं, आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण त्याचबरोबर स्वतःचीही काळजी घेणं आपल्याला आलं पाहिजे. नोकरी, घर, नवरा, मुलं बाळं, सासू सासरे, बाकी सगळं हे सांभाळत ना, स्वतःकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि ते आपण कसं देऊ शकतो हे सुद्धा मी आजच्या या व्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे. सो तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. माझं पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर घर झाडायला घेतलेलं. या ठिकाणी दिवसभरातनं एकदाच मला वेळ मिळत असतो घर झाडण्यासाठी, आणि ते फक्त झाडलं जरी ना, तरी ते टापटीप दिसतं. अट्टाहास नाही की तुम्ही रोज घर पुसलंच पाहिजे, शक्यच नसतं नोकरी करणाऱ्या स्त्रीसाठी. आणि प्रायोरिटी बेसिसवर कामं करता आली पाहिजे आपल्याला. जे गरजेचं आहे ना, तेच आपण करावं. ज्याच्यासाठी संडे आहे ते कामं संडेच्या दिवशी करावे. प्रत्येक गोष्ट रोजच्या रोज झाली पाहिजे असा अट्टाहास आपण स्वतःच्या मनातनं काढून टाकायचा जेव्हा आपण नोकरी करायला लागतो. कारण वर्क बॅलन्स करणं कठीण नाही आहे, पण ते सोपं करता आलं पाहिजे, हे आपल्यावर डिपेंड असतं. सगळं झाडझूड करून झाल्यानंतर ना, मी आंघोळ वगैरे करून घेते, कारण पूजा करायची असते. सकाळी सगळं आवरल्यानंतर पूजेला वेळ नसतो. त्यामुळे मॉर्निंगचाच एक असा वेळ असतो शांततेचा, की जेव्हा आपण देवाशी थोडंसं असं आपल्या गॉसिपबद्दल बोलू शकतो. थोडंसं मनातल्या गोष्टी आपण देवाबरोबर शेअर करू शकतो. सो 5 मिनटं का असू ना, त्याच्यासाठी काढते. म्हणून आंघोळ वगैरे झाली की वेळ असला 10-15 मिनटं मी कपडे वॉश करून घेते. नसला वेळ तर कपडे राहू देते. आज वेळ होता दुसरं, कारण स्वयंपाकात फक्त साबुदाणा होता, तर मग मी तो टाईम इकडे ॲडजस्ट केला. अशी आपल्याला कामांची टायमाची ॲडजस्टमेंट पण जमली पाहिजे. हळूहळू या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय होत असते. कामं तीच असतात, आपल्यालाच करायचं असतं हे आपल्याला माहिती असेल ना, तर आपण बरोबर सगळं ॲडजस्ट करून घेतो. अदरवाईज ना, जर आपण की माझ्याने होत नाही आहे, मी कसं करू, शक्यच नाही, किंवा मला जेव्हा विचारलं जातं ना की तू सकाळी 4 वाजता कशी काय उठते, कसं सगळं मॅनेज करते, सो मला एकच सांगायचं आहे की इथं माइंडसेट असतो की मलाच करायचं आहे. सो मला ते वेळेत करायचं आहे आणि कसं करायचं ते मी बघेल. कुठलंच काम मी स्किप करावं किंवा कुठलं काम मी प्रायोरिटी बेसिसवर करावं. तर हे मी आता वेळ होता एक 10-15 मिनटं. कपडे जास्त नव्हते, कारण संडेला भरपूर कपडे धुतले जातात, तर मंडेला एवढं काही कपड्यांचा ढिगारा नसतो. त्यामुळे मग हे जे कपडे होते ते मी लगेच धुवून घेतले आणि सुकायला टाकले. आकाश इतकं सुंदर दिसतं आहे आणि त्याच्यामध्ये हा ब्लिंक करणारा जो लाईट आहे तो अजून छान इफेक्ट देऊन जातो आहे. निळाशार आकाश एवढ्या सकाळी 5:15 आणि त्यात हा ब्लिंक करणारा लाईट एकदम मस्त शांत. कोणाचा गोंधळ नाही, काय नाही, गाड्यांचा गोगाट नाही, पक्ष्यांचा सुद्धा आवाज नसतो. इतकी शांतता सकाळी तुम्हाला अनुभवायला मिळते. कदाचित म्हणूनच ह्या सकाळी 3, 4, 5चा जो काळ असतो त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं. आणि खरंच एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी, एक तरतरी आपल्याला या सकाळी उठण्याने येते. जड जातं, उठणं नको वाटतं, पण रात्री जर आपण माइंडसेट करून झोपलो ना की हां मला उठायचंच आहे,
तर हळूहळू सवय लागायला लागते. शरीराला सवय लागण्यासाठी 3 दिवस, 7 दिवस, 21 दिवस पुरेसे असतात बरं का. सवय सोडण्यासाठी एवढे दिवस पुरेसे नसतात, त्याच्यासाठी वेळ लागतो. कपडे वगैरे टाकून झाल्यानंतर डायरेक्टली मी येते देवघराकडे. मी आता खूप अशी लेंदी देवपूजा करत नाही, देव धुणं वगैरे. आठवड्यातनं एकदाच मी देव धुवायला वेळ असतो, तो म्हणजे संडेला. बाकीचे इतर दिवस मी फक्त तिथली साफसफाई करते. फुलं वगैरे वाहिलेले असतील ना, ते मी काढून घेते. रांगोळी पण मी फक्त आठवड्यातनं एकदाच देवासमोर काढते, बाकी तिथली साफसफाई करते. आणि दोघं टाईम मी दिवा वगैरे लावत असते आणि थोडेसे जे मंत्र वगैरे असतात ते म्हणते. आणि पूजा करत करत म्हणते, म्हणजे पूजा झाल्यानंतर किंवा दिवा लावल्यानंतर मी मंत्र म्हणावे, यात मी टाईम वेस्ट करत नाही. ॲट ए टाईम दोघं गोष्टी सिक्वेन्सने होत गेल्या ना, तर आपलं तेवढेच एक 5 मिनटंसुद्धा वाचतात. आता हा क्वालिटी टाईम आपण जसं आपल्या माणसांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतो ना, सेम तसा क्वालिटी टाईम आपण देवासोबत पण स्पेंड केला. भलेही तो 5 मिनिटांचा असू दे, पण तो पण खूप आपल्याला पॉझिटिव्हिटी, एक वेगळ्या प्रकारची एनर्जी देऊन जात असतो. त्यामुळे देवाची पण पूजा होते व्यवस्थित. आणि गिल्टी फील नाही करून घ्यायचं की मी हे नाही करू शकली, ते नाही करू शकली, देवाची व्यवस्थित पूजा नाही झाली. तुम्ही 2 हात, तिसरं मस्तक रोज पूर्ण श्रद्धेने जरी जोडलं तरी देवबाप्पा आपल्याला पावतो, तो कायम आपल्यासोबत असतो, असं मी लहानपणापासून मानत आलेली आहे. आणि कुठेतरी ह्या गोष्टींमध्ये तथ्यसुद्धा आहे असं मला वाटतं. सो म्हणून मग मी रोजच असं काही देव वगैरे धुते. आणि ते एवढा वेळ मला नाही पुरत. जसा मला वेळ असतो त्या पद्धतीने मी देवाची पूजा अर्चना माझ्या परीने करत असते. आता इथेच मला दिवे लावायला जवळजवळ 2 मिनटं लागले, कारण एक दिवा जो आहे तो तेलाचा असतो आणि एक दिवा जो आहे तो तुपाचा असतो. रोज कंपल्सरी सकाळ संध्याकाळ मी असे दिवे लावते, त्यामुळे थोडंसं मला इथे 5 मिनटं लागूनच जातात. आणि ही पूजा संपवत 5:30 होतात. सगळ्यांना माहिती आहे मी ॲज अ योगा ट्रेनर म्हणून क्लासेस घेते. तर माझी सकाळची बॅच 5:30 ते 6:30ला एक बॅच घेते आणि दुपारच्या बॅचेस असतात. तर दुपारच्या बॅचेस मॅनेज करणं कठीण नाही, पण सकाळची बॅच सगळं सांभाळून मॅनेज करणं मला थोडं डिफिकल्ट होतं बऱ्याचदा. पण तरीही जर सवय कन्सिस्टंट असली ना मी, आणि एक माइंडसेट ठेवला मी की मला करायचंच आहे, तर मी ऑटोमॅटिकली ही बॅच कंटिन्यू होत जाते. आणि म्हणूनच कदाचित मला याच्यात छान असा रिस्पॉन्स मिळतो. आणि मुळात एक आहे की एक एनर्जी येते आपल्याकडे बघून, जर कोणी मोटिवेट होतं आहे ना. कारण सकाळी 5:30ला स्वतः उठणं आणि समोरच्याला शिकवणं हे खूपच मोठं असं टास्क होऊन जातं बऱ्याचदा. कारण भरपूरदा सकाळचे बॅच जॉईन करणाऱ्यांचं एकच असतं की आमच्याने उठलं जाणार नाही, मग आम्हाला कसं काय करायचं, किंवा सकाळी तू कशी काय उठून एवढं सगळं करते. तर एवढंच सांगेल की सवय लागायला वेळ लागतो, पण हळूहळू आपल्याला सगळ्या सवयी आरामात लागत जातात. इथे 5:30ला योगा क्लास सुरू झाल्यानंतर माझा क्लास 6:30 किंवा 6:35च्या दरम्यान संपत असतो. आणि तोपर्यंत मी कुठलाच कामाला हात लावू शकत नाही. मला लॅपटॉपच्या समोर 1 तास बसून सगळ्यांना शिकवायला लागतं, जे की एवढं सकाळी कठीण वाटायचं मला आधी. पण आता असं झालं की ते एक रुटीन बनलं माझं, कारण ते मला माझ्या रुटीनमध्ये टाकणं खूप गरजेचं होतं. कारण ते पॅशन आहे. आता त्याच्यातनं माझं एक इन्कम सोर्स पण जनरेट झालेला आहे. त्याच्यानंतर 6:38, मी 6:35 म्हटले पण 6:38ला आज क्लास संपला. त्यानंतर मी डायरेक्ट पुन्हा किचनमध्ये आले आणि साबुदाण्यासाठी शेंगदाणे वगैरे भाजायला ठेवले. ते एक राहिले होते. मी विचार केला होता काल की आपण कालच भाजून रात्री ठेवावे, पण कालची गडबड वेगळी होती संडेची, त्यामुळे मला नाही पॉसिबल झालं. त्यामुळे पहिले आली आणि एका कढईमध्ये शेंगदाणे भाजायला ठेवले. त्याच्यानंतर शेंगदाणे भाजले जात होते, मग दुसरीकडे लगेचच मी लागोहात बटाटे कापायला घेतले. आता इथे फक्त शेंगदाणे हलवत बसण्यापेक्षा दुसरं काम हातात घेतलं. अजूनही इथे स्मार्ट वर्क आलं. टाईमपास करत बसण्यापेक्षा पटापट जर आपण कामं करत गेलो तर आपला पण टाईम वाचतो आणि बाकीच्या कामांसाठी सुद्धा आपल्याला वेळ मिळतो. तर इकडे शेंगदाणे पण मी हलवत होते आणि दुसरीकडे मी बटाट्याचं साल शिलून बटाटे कापत होते, कारण मला याच्यात बटाटे टाकायचे होते साबुदाण्यामध्ये. अशी बरीचशी छोटी मोठी कामं असतात की जी आपण ॲट ए टाईम 2-3 कामं करूच शकतो सहज. ते फक्त आपल्याला जमलं पाहिजे. प्रत्येकीला जमतं, फक्त ते स्किल असतं ना, ते बाहेर यायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे आपल्यातली प्रत्येक स्त्री अशी असते की जिला हे माहिती की हां मी करू शकते, बट स्टील तिला असं दुसरं कोणाला पाहिल्यानंतर असं का वाटतं मला कळत नाही की मी हे का करू शकत नाही. प्रत्येक स्त्री सगळं काही करू शकते, फक्त जस्ट स्वतःला वेळ द्या आणि स्वतःला ओळखायला शिका, मी एवढं सांगेल.
इकडे शेंगदाणे भाजत भाजत माझे बटाटे पण कापण्यात पूर्ण आलेले होते. मी मध्येच बारीक गॅस मोठा गॅस करत होती, कारण ते जळत होते स्टीलची कढई असल्यामुळे. आणि आज लाल चटणीचा मला साबुदाणा करावा लागणार होता, त्यामुळे मिरच्या कापायला एक होतं की आज मिरच्या कापायच्या नाही. हे पण मला ऑन दी स्पॉट समजलं की अरे आपल्या मिरच्या संपल्यात आणि आणायचं विसरलो. काल संडे असल्यामुळे बाजारात जाणं झालं नाही, कारण काही शिळा भाजीपाला असतो, फ्रेश भाजीपाला येत नाही. त्यामुळे त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर कढई तापलेलीच होती. शेंगदाणे काढले, तेल टाकलं आणि डायरेक्ट त्याच्यामध्ये बटाटे टाकले. आणि ते बटाटे आता छान मस्त तेलामध्ये शिजू देते. तोपर्यंत माझे भरपूर अशी कामं होतील. ते कोणते होतील ते मी पुढे सांगतेच तुम्हाला. पण तुमच्या इथे साबुदाणा खिचडी लाल तिखटाची बनवतात की हिरव्या मिरचीची बनवतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. इकडे बटाटे लावले. त्याच्यानंतर आमच्या दोघींची जी बॉटल आहे ना ती मी भरायला घेतलेली. बऱ्याचदा हेच भरून देतात माझे मिस्टर, ते भरतात बॉटल. पण शक्यतोवर जसा मला वेळ असेल तर मी भरते. मला वेळ नाही भेटला तर त्यावेळेस मी त्यांना सांगते की तुम्ही भरून द्या, आणि ते भरून ठेवतात. टिफिन पॅकचा पण आधार ते मला देत असतात. जनरली बऱ्याचदा असं होतं की हा माझा नवरा तर काही मला करूच लागत नाही, तुम्ही प्रेमाने सांगून बघा, कदाचित तोही करेल तुम्हाला हेल्प. नाही तर मग काहीतरी चुकतं आहे असं मी या ठिकाणी म्हणेल. कारण दोघं जर कसरत करत असू तर समानता दोघं कामांमध्ये असली पाहिजे. किचन, नोकरी हे सगळं एकटीनेच का सांभाळावं, थोडाफार हातभार नवऱ्यानेही लावावा असं मला वाटतं. बॉटल भरून झाल्या आणि परत मी बटाटे तिकडे शिजले की नाही ते चेक करत होती. ते शिजले नव्हते म्हणून म्हटलं की चला आता आपण शेंगदाणे पण दळून घेऊया. त्याच्याचबरोबर मी बदाम पण शिलून ठेवलेले होते, ब्रेकफास्टसाठी मला लागणार होते. कारण मी लंच बनवता टिफिन बनवता मला ब्रेकफास्ट पण आज रेडी करायचा होता. आज जास्त डिफिकल्ट असा ब्रेकफास्ट नव्हता, सोपंच होतं, पण तरीही त्याचं थोडंफार प्रिपरेशन होतं. ते झालं. त्याच्यानंतर बटाटे शिजण्यात आले आणि मग मी जे दाण्याचं कूट होतं ते दळून छान साबुदाण्यात टाकून घेतलं आणि ते सगळं त्यात मीठ वगैरे टाकून एकजीव केलं. आणि म्हटलं की चला आता साबुदाणा हा टाकून देऊया. मला नाही वाटलं होतं की हा साबुदाणा कढईमध्ये बसणार नाही, पण पुढे झालं असं की तो कढईमध्ये टाकला आणि असं झालं की आता त्याला मिक्स कसं करणार. पण हळूहळू मी त्याला मिक्स केलेलं. आणि माझ्याकडे आता लाल मिरची मला बारीक टाकायची नव्हती, कारण निधीला तिखट नको होतं जास्त. त्याच्यामुळे मग मी ह्या चिली फ्लेक्स टाकल्या की ज्या थोड्याशा तिखट पण लागतं आणि त्रास पण देत नाही, त्याच्याने असं तोंड भाजल्यासारखं पण होत नाही, म्हणून म्हटलं की चिली फ्लेक्स टाकावं. आणि त्याचबरोबर निधीसाठी एकीकडे पाणी पण ठेवलेलं होतं. हे सगळे बारीक सारीक कामं आपल्याला दिसत नाही, पण आपण एका म्हणजे ठरवलं ना तर कितीतरी वेळेत आपण खूप सारी कामं करून घेऊ शकतो. सकाळच्या वेळेतनं भरपूर कामं लवकर होतात. आणि म्हणूनच आधीच्या काळातनं ज्या बायका होत्या त्या 4 वाजता उठायच्या आणि सकाळी लवकर सगळं त्यांचं आवरलं जायचं. माझ्या सासरे अजूनही 4ला उठतात आणि त्यांची सगळी कामं झालेली असतात. 10 वाजता जेवण होऊन सकाळी ते मोकळे झालेले असतात. बाकीच्या कामांसाठी दुपारी एक झोप होते. ज्या टायमाला आपण शहरातले लोक जेवतात तोपर्यंत त्यांची एक झोप झालेली असते. पण खरंच सकाळचा हा वेळ ना खूप चांगला असतो. आणि जर आपल्याला नोकरी असेल ना तर सकाळी लवकर उठण्याची सवय ही आपल्याला गरजेचीच आहे. आता साबुदाणा कंटिन्यू हलव करणं गरजेचं नाही, त्याला मध्ये हलवायला लागतं, एक 10-15 मिनटं गॅसवर ठेवून. त्यामुळे म्हटलं आता तो खाली चिटकेल त्याच्यापेक्षा आपण इथेच थांबू आणि थोडी जी भांडी होती ते घासून घेऊ, म्हणजे भांड्यांचं घर जास्त इथे होणार नाही. कधी माझा नवराही मला मदत करतो भांडे वगैरे घासण्यासाठी, त्यामुळे मला असं वाटलं की जास्त भांड्यांचा घर निघायला नको, म्हणून मग मी पटापट वेळ मिळत होता तसं ते करत होती. जसं कपडे मी पटकन धुवून घेतलेले होते तसंच म्हटलं की भांडेही आहे आपल्याकडे, वेळ तर घासून घेऊया. हे मी पाण्याने धुवून ठेवले होते, पण विचार आला की चला आता साबणाचं पाणी केलंच आहे तर ही भांडी पण आपण पुन्हा एकदा साबणाने धुवून घेऊया. तर बघा इथे सकाळी एक साबुदाणा करायच्या तंत्रीमध्ये मी बॉटल्स भरल्या, मी शेंगदाणे दळून घेतले, त्याच्याचबरोबर आता भांडेसुद्धा घासून घेते आहे. आणि बारीक अजून आजूबाजूला माझी दुसरी कामं चाललीच होती, निधीला उठवणं वगैरे, या सगळ्या गोष्टी माझ्या या ठिकाणी होतच होत्या. कामाचा लोड घेण्यापेक्षा ना आपण काम सोप्या पद्धतीने जास्ती कामं किती चांगल्या पद्धतीने करू शकतो हे जर आपल्याला माहिती असेल ना तर कामाचं बर्डन वाटत नाही. आणि कधी कामाच्या ओझ्याखाली ना आपण थकून जातो की माझ्याने होत नाही, काय करावं. माझ्याही बाबतीत ह्या गोष्टी होत होत्या बऱ्याचदा, पण आता एकदाचं समजलेलं आहे की आपल्याला कसा टाईम मॅनेज करायचा आहे, कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा आहे, कुठलं काम केव्हा करायचं आहे,
ही गोष्ट लक्षात आलेली आहे. तेव्हापासून मला असं वाटतं की काही कठीण नाही, करू शकतो आपण. हे झालं माझं सकाळचं रुटीन दाखवते. पण दुपारी घरी आल्यानंतर ना याच्यापेक्षा जास्त माझं पॅक असतं रुटीन, कारण माझ्या कंटिन्यू 2 बॅचेस असतात बॅक टू बॅक, एक ऑनलाईन आणि एक ऑफलाईन. मी 7:30ला घरी येते. त्याच्यानंतर स्वयंपाक, जेवण आणि मग सगळी कामं करत करत मला 10 वाजता पुन्हा सकाळी 4 वाजता उठणं सोपं नसतं. पण एकदाचं ठरवलं की करायचं आहे, मेहनत करावीच लागणार आहे, तर त्याला पर्याय नाही. त्याच्यामध्ये मी पुन्हा सांगेल की मी स्वतःला विसरत नाही आहे, कारण मी ॲज अ योगा टीचर म्हणून जर मी फिट असेल तरच मी समोरच्यासाठी एक उत्तम उदाहरण बनू शकते. म्हणून मी नाश्ता वगैरे स्किप या ठिकाणी करत नाही. सकाळी खाऊनच मी घराच्या बाहेर पडते. आणि तुम्हीही गृहिणी असाल, घरात राहत असाल किंवा वर्किंग वुमेन असाल तर तुम्हीही नाश्ता स्किप करू नका. काहीतरी खा, चहाच्या ऐवजी आधी काहीतरी खा, त्याच्यानंतर चहा प्या. मी या ठिकाणी आज उपवास आहे माझा, म्हणून मग भिजवलेले बदाम, मनुके, 1-2 फ्रूट्स जे आहे ते, याच्याने एकदम छान नाश्ता होऊन जाईल. आणि फक्त एकटीचंच करते असं नाही, नवऱ्यासाठी चहा पण ठेवला एकीकडे. आणि निधीसाठी बादाम, केळं हे सगळं होतं. ती तेच खाते जे मी खाणार आहे. त्यामुळे मग माझा आज जास्त काही लोड नव्हता. पोहे केले तर ती पोहेही खाऊन घेते. म्हणजे जो ब्रेकफास्ट मी माझ्यासाठी बनवेल तोच घरातल्या सगळ्यांसाठी असतो. मी विचार करूनच गोष्टी निवडते, जेणेकरून माझं काम वाढणार नाही आणि जे पौष्टिकसुद्धा असेल माझ्यासाठीसुद्धा आणि फॅमिलीतल्या प्रत्येक मेंबरसाठीसुद्धा. आता चहा ठेवला आणि गॅस बऱ्यापैकी रिकामा झालेला होता, म्हणून म्हटलं की चला गॅस पुसून घेऊ. आता सकाळी सकाळी घाई गडबड एवढी असते की असं म्हणतात गरम गॅस पुसायचा नसतो, पण आता पर्याय नसतो. तुम्ही वर्किंग आहात आणि वेळ कमी आहे तर पटापट जशा मॅनेज होतील तशा या ठिकाणी गोष्टी करायचा मी प्रयत्न करते. त्यामुळे मी बऱ्याचदा चालू गॅसमध्येच की आहे आपल्याला आजूबाजूने पुसायला जागा, तर पटापट गॅस क्लीन करून घेते. कारण तसाच खरकटा उष्टा गॅस आपण जर सोडून गेलो तर मुंग्या होतात, पाली होतात, झुरळ होतात. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की आपण अशा पद्धतीने स्वच्छ करून गेलो ना तर काही मुंग्या, पाली, झुरळ काहीच होत नाही. आणि घरी आल्यानंतर आपलं किचनसुद्धा आपल्याला प्रसन्न दिसतं. त्यामुळे होता होईल तुम्ही ह्या पद्धतीने तुमचा गॅस वगैरे अशा क्लीन करून घेऊ शकता शॉर्टकट पद्धतीने, जेणेकरून घाण होणार नाही आणि कीटक वगैरे या ठिकाणी होणार नाही. एकीकडे चहा झालं आणि दुसरीकडे मी हे सगळं पुसल्यानंतर टिफिन पॅक करायचा राहिलेला होता. साबुदाणा एका डब्यात भरला. बाकीचे जे काही अजून चावमाव न्यायचं होतं ते, रोज माझं सॅलड वगैरे पण असतं, तेही मी कट करते किंवा मला वेळ नसेल तर हे कट करून देतात. मॅक्झिमम टाईम मीच करते. एखाद वेळेस मला त्यांना सांगावं लागतं की मला प्लीज कट करून द्या सॅलड, मला वेळ नाही मिळाला. तर आता हे थंड व्हायला काढते आहे मी. माझा एक डबा आणि निधीचा एक डबा. बाकीचे जे छोटे डबे आहेत ते ऑलरेडी पॅक करून ठेवलेले होते. याच्यानंतर 7:20च्या दरम्यान मी तयारी करायला येते. मला 7:35 किंवा 7:40पर्यंत निघायचं असतं. आणि मला फक्त माझी एकटीची तयारी नसते, तर निधीचीसुद्धा तयारी करायची असते. कारण तिचे लांब केस, त्याच्यानंतर तिने सॉक्स घाल. आता लहान मुलांचं कसं असतं, करा ढक्कलबैला त्यांना करावा लागतो, तर काहीचं तसंच आहे. माझी तयारी करत करत ती सॉक्स घालते, आय कार्ड वगैरे घालते. मग त्याच्यानंतर माझी तयारी झाली की मी तिचे केस वगैरे विंचरून देते, तिला पावडर लावणं. ती माझी फजिती व्हायला नको म्हणून मी तिचे केस लहान करावे असं मला भरपूर असं असतं, पण मला नाही आवडत. मला लांब केस आवडतात, तिलाही आवडतात, म्हणून थोडा ताण पुरतो. पण तरीही मी तिचे केस लांबच ठेवेल असं मला वाटतं. थोडे 2 रात्री मी तयारी करून ठेवते. केस धुतलेले असतील तर छान ऑइलिंग वगैरे केलं की काही जास्त त्रास होत नाही. आणि त्याची तयारी झाली की आम्ही टिफिन वगैरेच्या बॅग यांच्याजवळ देते आणि थेट आम्ही निघतो शाळेसाठी 7:35 ते 7:40च्या दरम्यान, कारण 7:50चा आमचा रिपोर्टिंग टायमिंग असतो. तर असं माझं सकाळी 4 ते 7:30पर्यंतचं हे रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये भरपूर असे कामं मी करून घेते. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आशा करते तुम्हाला